पहाड़ी पुलिस स्टेशन में कॉल कर एसीपी और डीसीपी अधिकारियों की गोली मारकर हत्या करने के लिए पुलिस की मदद की जरूरत है, ऐसा कॉल किशोर राठौर की ओर से किया गया। इस वारदात पर तुरंत कार्रवाई कर पारडी पुलिस ने किशोर को मॅजेस्टिक कस्टडी रिमांड पर रखा है। पारडी पोलीस स्टेशनचा एक राहणारा इसम होता ज्याचं नाव आहे किशोर राठोड। यांच्याकडनं तो कॉल झाला होता आणि इनफॅक्ट 112 जी पब्लिक हेल्पलाईन आहे पोलिसांची, त्या 112 वरती त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून कॉल करून पोलिसांना कंट्रोल रूमला आमच्या धमकी दिली की एसीपी आणि डीसीपीना मी गोळी मारणार, मला पोलिसांची मदत हवी आहे। तर आता इनफॅक्ट हा जो कॉल आहे हा थ्रेट कॉल आहे। आता गोळी मारणार म्हणून त्याला आम्ही त्या पद्धतीनं माहिती घेतली, तर त्यांनी नंतर फोन बंद केला। फोन बंद करून मग नंतर आम्ही त्याचं ॲक्च्युअल लोकेशन वगैरे काढण्यासाठी तांत्रिकची हेल्प घेतली। मग माननीय डीसीपी सर आमचे कदम सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे त्यांना सगळी गोष्ट आम्ही सांगितली त्यांनी, आणि माननीय आमचे क्षीरसागरी एसीपी सर यांच्याशी मार्गदर्शन करून त्या जो आरोपी आहे त्या आरोपीचं आम्ही तांत्रिकदृष्ट्या लोकेशन आणि हे सगळं ट्रेस केलं, आणि जो कॉल करणारे इसम होतं त्यांना आम्ही त्याच वेळेला ताब्यात घेतलेलं आहे। इनफॅक्ट त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करून अशा प्रकारची जीवेठार मारण्याची धमकी देणं जे नागपूर शहरामध्ये ते गुन्हा आहे त्यामुळे, आणि तो दखलपात्र गुन्हा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं कोणी धमकी देऊन कोणाला असं थ्रेट देऊ शकत नाही। तर त्या उद्देशाने मग आम्ही गुन्हा दाखल करून त्याला आम्ही अरेस्टही केलेला आहे। त्याचं मेडिकल करून पूर्णपणे त्याला आम्ही कोर्टात दाखल करून त्याचा मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड घेतलेली आहे। कारण असं निश्चित कारण नाही की आपण मोबाईल फोन उचलला आणि आपण कुणालाही आपण असे धमकीभरे जर कॉल दिले तर याची काही म्हणजे कारण मीमांसा होऊ शकत नाही की तो कुठल्याही स्टेजला, तो कुठल्याही पोलीस कंट्रोल रूमला किंवा अन्य कुणाही व्यक्तीला तो असं धमकवू शकत नाही। आपल्याकडे जे मोबाईल आहेत किंवा आपल्याकडे हेल्पलाईन दिलेले आहे ह्या पब्लिक सेवेसाठी आहेत, किंबहुना ह्या पब्लिक सेवेचा वापर आपण चांगल्या आणि योग्य गोष्टीसाठी करायला हवा, ज्याच्यामुळे लोकांना अवेअरनेस आणि लोकांची हेल्प होईल। जरुरी आहे की प्रत्येकाने नागरिकांनी आपल्याला हेल्प मिळण्यासाठी आपल्याला ते कॉल आम्ही करण्याचं आवाहनही करतो। प्रत्येक वेळेला 112 वरती 100 नंबरवरती आम्ही कॉल करायला प्रत्येक नागरिकांना आम्ही एक उत्स्फूर्तपणे आवाहन करत आहोत गत काळामध्ये। आणि जर अशा काही चुकीच्या गोष्टी जर त्या हेल्पलाईनवरती होतात तर मग सामान्य नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागेल, म्हणजे विनाकारण तो त्रास होऊ नये म्हणून आम्ही ॲक्शन मोडवरती ही कारवाई केलेली आहे।